आज आपला रेकीचा डे 4 आहे आणि आज आपण बघणार आहोत की अफर्मेशन म्हणजे काय. ओके, कोणाला माहिती आहे इथे? आज आपण बघणार आहे की अफर्मेशन म्हणजे काय. तर अफर्मेशन म्हणजे स्वयंसूचना. आता बघा, आपण युनिव्हर्समध्ये रोज किती विचार, किती सूचना आपण सोडत असतोय. हजारो विचार असतात ना आपल्या डोक्यामध्ये. ओके, आणखी एक, युनिव्हर्सला काय नेहमी पॉझिटिव्ह लोक, पॉझिटिव्ह अफर्मेशन, सतत पॉझिटिव्ह विचार करणारी लोक आवडतात. निगेटिव्ह लोक आवडत नाहीत. ठीक आहे. आणि युनिव्हर्सला नाही हा शब्द माहीतच नाहीये. नाही हा शब्द युनिव्हर्सच्या डिक्शनरी मध्ये नाहीये. पण बरेच वेळा कसं होतं की कळत नकळत आपण बरेचसे निगेटिव्ह थॉट्स आपण युनिव्हर्समध्ये सोडत असतो आणि तेच आपल्याकडे रिटर्न येत असतात युनिव्हर्स मधून. ओके, पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कायम, की युनिव्हर्सला नाही हा शब्द माहीत नाहीये. तो शब्दच त्याच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. त्यामुळे अफर्मेशन मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स वापरायचे नाहीत, नकारात्मक सूचना वापरायच्या नाहीत अजिबात. ठीक आहे, एक उदाहरण सांगते की काही लोक म्हणतात ना की मी कधीच आजारी पडत नाही. आता हे वाक्य निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह, कोण सांगेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह, येस. मग त्याच्याऐवजी आता जो माणूस असं म्हणतो ना की मी कधीच आजारी पडत नाही, तुम्ही बघितलं असेल लिटरली लगेच पुढच्या 2-3 दिवसांमध्ये ती व्यक्ती आजारी पडते, युनिव्हर्समध्ये सोडते. ओके, आणि युनिव्हर्सला नाही हा शब्द कळतच नाही. नाही शब्द तिथे ड्रॉप केला जातो, लक्षात घ्या. नाही हा शब्द तिथपर्यंत पोहोचतच नाही. आणि युनिव्हर्स काय म्हणतंय नेहमी सगळ्या गोष्टींना तथास्तु. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा नाहीतर निगेटिव्ह विचार करा, ते काय म्हणत असतं तुम्हाला? तथास्तु. एक छोटं उदाहरण सांगते. आपण लहान मुलांना म्हणतो की नाही, किंवा मोठ्या व्यक्तींना पण, घरामध्ये कायम शुभ बोलावं. का बरं? कारण घरामध्ये आपल्या काय असतं, वास्तुपुरुष असतो आणि तो काय म्हणतो नेहमी? तथास्तु. सेम तसंच आहे. आणखी एक मराठीमध्ये म्हण आहे की जे पिंडी ते ब्रह्मांडी. ओके, जो तुम्ही स्वतःमध्ये विचार सोडताय, थॉट्स तुम्ही आतमध्ये किंवा रुजवताय स्वतःमध्ये, तेच युनिव्हर्समध्ये सोडले जातात ते. ओके, जे तुम्ही आतून विचार रोज सोडताय, अफर्मेशन सोडताय, ओके, हजारो गोष्टी तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडताय, तुमच्या इच्छा अपेक्षा सगळ्या, त्याच रिटर्न तुमच्याकडे येत असतात. हो ना? मग आपलं हृदय पण, हे जर आपण म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु म्हणत असतंय. हो ना? मग त्यामुळे अफर्मेशन नेहमी पॉझिटिव्ह असायला हवेत, की मी कधीही आजारी पडत नाही. तर हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे. त्याच्याऐवजी तुम्ही काय म्हणू शकता, की मी नेहमी स्वस्थ असते, मी कायम स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, हेल्दी आहे. तुम्ही नोट करू शकता अफर्मेशन. असे बरेच अफर्मेशन आपल्याला पुढे बनवायचे आहेत, की मी निरोगी आहे, स्वस्थ आहे, माझी तब्येत उत्तम आहे. ठीक आहे. आता आज आपण बघणार होतो की आणखी आपण आपलं अन्न पाणी याला कसं चार्ज करायचं, याला कसे अफर्मेशन द्यायचे. त्याच्यानंतर आपली औषधांना तुम्ही अफर्मेशन देऊ शकताय. आणि कालच आपण जसं शिकलो की तुम्ही एखादी व्यक्ती, एखादी घटना, एखादी वस्तू तुम्ही दोन्ही हातामध्ये घोषित करू शकताय. मग तसं दूरस्थ रेकीमध्ये तिथे तुम्ही कसे अफर्मेशन देऊ शकताय, रिलेशनशिप, पैशाला कसं अफर्मेशन देऊ शकताय, ते आज आपण सगळं पाहणार आहोत डिटेलमध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल, मी मगाशी सांगितलं होतं पाणी घेऊन बसलेत सगळे ग्लास भरून, तर तुम्ही पाण्यालाही तुमच्या चार्ज करू शकताय. आता आपण ग्लासवरती प्रयोग करणार आहे, पण तुम्ही तुमच्या घरामध्ये ॲक्वागार्ड असेल, माठ असेल, त्याच्यानंतर पाण्याचा फिल्टर जो असतोय जिथून सगळे घरातले लोक पाणी पितात, तर त्या फिल्टरला सुद्धा तुम्ही रेकी आणि अफर्मेशन देऊ शकताय. कसं काय ते आपण बघणार आहोत. ते आणखी एक, की जेव्हा तुम्ही एखादी इच्छा बोलून सुद्धा तुम्ही अफर्मेशन त्याच्यामध्ये देऊ शकताय. आताही तुम्ही करू शकताय. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोलसाठी डेली ते पाण्याला अफर्मेशन देताय, रेकीचं हिलिंग देताय, त्यावेळेस काय काचेचा ग्लास किंवा काचेची बॉटल वापरायची. जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर गोल ठरवता, एखादी इच्छा मनामध्ये धरता आणि 7 दिवस असेल, 21 दिवस असेल, तुम्ही ते गोष्ट करताय कंटिन्यू, तर त्यावेळेला तुम्ही काय करायचंय, पाण्याचा ग्लास किंवा पाण्याचीच बॉटल वापरायची. ठीक आहे. आता सर्वांनी ग्लास समोर ठेवायचे. आपण आधी पाहिलंय की रेकीला कॉल कसा करायचा, रेकीची एनर्जी आपल्या शरीरामध्ये कशी प्रवाहित करायची. फर्स्ट ऑफ ऑल रेकीला कॉल करायचंय, आवाहन करायचंय. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी माझ्या माता पिता गुरुजनांची आभारी आहे. ओके, ज्यांनी एंजल्स वगैरे केलं असेल तर एंजल्सही तुम्ही आभार मानू शकताय. काय करायचंय, त्या पाण्याचेही आभार मानायचे, मी या पाण्याचीही आभारी आहे. ओके, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता व्हिज्युअलाइज करायचंय की दिव्य प्रकाश ब्रह्मांडातून एक व्हाईट एनर्जी तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करते. आपण 2 दिवस प्रॅक्टिस करतो याची.
ती मूलाधार चक्रापर्यंत गेलेली आहे. तिथून वरती हार्ट चक्रा म्हणजेच अनाहत चक्रा, तिथून तुमच्या शोल्डरमधून दोन्ही हातांमध्ये आणि तळ हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ओके, आता ते ग्लासवरती धरायचे आणि कप शेप मध्ये करायचे. हा, याच्या आधी एनर्जी बॉल बनवून प्रोटेक्शन घ्यायचे आपल्याला. त्याच्यानंतर कप शेप मध्ये हात करायचे ग्लासवरती आणि तुमच्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत त्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय. आता आपण बघणार आहोत की त्याच्यासोबत अफर्मेशन कसे द्यायचे. ओके, आता अफर्मेशन द्यायचे आपल्या पाण्याला की मी हे पाणी, हे दिव्य पाणी ग्रहण केल्यामुळे माझी तब्येत उत्तम आहे, मी आनंदी आहे, मी निरोगी आहे आणि हे पाणी ग्रहण केल्यामुळे, हे पाणी पिल्यामुळे मला उत्तम आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे अफर्मेशन त्याला देत राहायचे. जोपर्यंत तुमच्या हातातून व्हायब्रेशन संपत नाहीये तोपर्यंत अफर्मेशन त्याला देत राहायचे. त्यामुळे माझा आजचा दिवस खूप छान आणि एनर्जेटिक असा गेलेला आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, होणार आहे असं नाही म्हणायचं, झालेल्या आहेत, कम्प्लीट झालेल्या आहेत असं समजून अफर्मेशन द्यायचं आहे. हे पाणी ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींना उत्तम आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे पाणी पिल्यामुळे, ग्रहण केल्यामुळे माझी तब्येत खूप उत्तम आहे, मी हेल्दी आहे, निरोगी आहे, आनंदी आहे, मी खूप खुश आहे. ओके, जे जे अफर्मेशन तुम्हाला ऍड करू वाटतात ना ते द्यायचे आहेत. फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलायचे आहेत. ओके, जेव्हा अफर्मेशन संपतील त्यावेळेस त्या पाण्याला थँक्यू 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 असं म्हणायचं आहे. आता त्या पाण्यावरती हात ठेवून म्हणायचंय की ही दिव्य ऊर्जा या पाण्याने ग्रहण केलेली आहे आणि हे पाणी आता माझ्यासाठी पिण्यासाठी खूप उत्तम आहे, छान आहे. आता जेवढं तुम्ही त्याला इंटेन्शन द्याल ना तेवढी त्याची टेस्ट बदललेली तुम्हाला कळेल नंतर. सगळ्यांचं झालं असेल तर त्या पाण्याला थँक्यू 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 म्हणायचंय. हे दिव्य ऊर्जा या पाण्याने ग्रहण केलेली आहे आणि आता हे पाणी मला पिण्यासाठी खूप उत्तम, छान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पाणी आता तुम्ही प्यायचंय. जेवढा जास्त वेळ तुम्ही त्याला चार्ज कराल, हिलिंग द्याल ना, त्याची तेवढी टेस्ट बदललेली असेल पाण्याची, वेगळी टेस्ट लागेल तुम्हाला नेहमीपेक्षा. ठीक आहे, हो, थोडीशी वेगळी वाटली. अच्छा. आणखी कोण आहे? हा, महाजन मॅडम म्हणतात छान वाटलं. ओके, संचिता देशमुख मॅडम. हो, अच्छा. प्रज्ञा मॅडम म्हणतात हो, त्यांनाही टेस्ट जाणवली, फरक जाणवला. हो ना? येस, मग हीच पॉवर आहे रेकी ऊर्जेची. ओके, आता आपण बघणार आहे की रोज तुम्ही अन्नाला कसं अफर्मेशन देऊ शकता. आपलं प्रोटेक्शन रोज करायचंय, चार्ज आपल्याला रोज करायचंय. तर अन्नाला कसं देऊ शकताय की तुम्ही कच्च्या भाज्यांनाही हेच अफर्मेशन देऊ शकताय. सेम प्रोसिजर आहे, काही वेगळं नाहीये. रेकीचे आभार म्हणायचे, रेकीला कॉल करायचे, आपल्या बॉडीमध्ये ती ऊर्जा प्रवाहित करायची आहे, प्रोटेक्शन घ्यायचं, देन एनर्जी त्याच्यावरती सोडायची. ओके, तुम्ही जेवणाचं ताट तुमचं असेल तर जेवणाच्या ताटालाही तुम्ही देऊ शकता. जेवणाच्या आधी तुम्ही ऑफिसमध्ये किंवा इतरत्र असाल, टिफिन ओपन करायचा, टिफिनला द्यायची. ठीक आहे, जेवणाला. त्याच्यानंतर किंवा किचन काउंटरवरती तुमचा स्वयंपाक सगळं बनवून होतो तेव्हा किचन काउंटरवरती तुम्ही तिथे त्या पदार्थांना रेकी देऊ शकताय. कशी द्यायची आहे? सेम. आणि अफर्मेशन काय बोलायचं, तुम्ही अफर्मेशन फक्त नोट करून घेऊ शकताय. बाकी प्रोसिजर तर आपल्याला 3 दिवस माहितीच आहे काय ते. मग म्हणू शकता तुम्ही की हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तम स्वास्थ्य, आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. यू कॅन नोट डाऊन. हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, आनंद, स्वास्थ्य याचा लाभ झालेला आहे आणि हे अन्न ग्रहण केल्यामुळे माझी तब्येत खूप छान आहे, मी खूप हेल्दी आहे, निरोगी आहे. हे डेली करायचंय, सकाळ संध्याकाळ. हे करू शकताय आणि सगळ्यात बेस्ट की तुम्ही फिल्टरला, एक्वागार्डला करून ठेवलं तर छानच. मग एकाच वेळी पूर्ण फॅमिलीला तुम्हाला ते चार्ज केलेलं पाणी प्यायला मिळेल. ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, स्वास्थ्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. अन्न ग्रहण केल्यामुळे माझी तब्येत खूप छान आहे, मी निरोगी आहे, हेल्दी आहे. तुम्ही तुमच्या औषधांनाही हे रेकीचं हिलिंग देऊ शकता विथ अफर्मेशन्स. औषधांनाही सेम. ओके, की औषधं घेतल्यामुळे माझी तब्येत खूप छान झालेली आहे, मला उत्तम आरोग्य मिळालेलं आहे, मी निरोगी आहे, हेल्दी आहे, हॅपी आहे. ओके, आणखी तुमच्या मनाचंही तुम्ही ऍड करा याच्यामध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स असायला हवे, तेवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे की तुम्ही
मुलांच्या आता एक्झाम वगैरे असतात, तर तुम्ही मुलांच्या पेनला किंवा इंटरव्ह्यूला जाताय, तर तिथेही तुमच्या पेनला किंवा जे काही असेल तुमचं सामान त्याला तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकताय. आता पेनला कसं द्यायचंय? माझ्यासमोर इथे एक पेन आहे. तर 1-2 पेन, आता समजा मुलगा तुमचा एक्झामला जातोय, त्याचे 1-2 पेन तुमच्या समोर ठेवायचे. त्या पेनला सेम रेकीला कॉल करायचा, एनर्जी घ्यायची आणि हातातून ऊर्जा सुरू होऊन संपेपर्यंत त्याला हिलिंग द्यायचंय. आता काय हिलिंग द्यायचं याला? की या पेननी पेपर लिहिल्यामुळे माझ्या मुलाला आजचा पेपर खूप छान गेलेला आहे, खूप सोपा गेलेला आहे. त्याने जो काही अभ्यास केलाय तो त्याला सगळा आठवलेला आहे. ठीक आहे? त्याला आजचा पेपर खूप उत्तम गेलेला आहे आणि तो खूप खुश आहे. या पेननी पेपर लिहिल्यामुळे, आता हा पेन चार्ज झालेला आहे, ऍक्टिव्ह झालेला आहे. या पेननी पेपर लिहिल्यामुळे माझ्या मुलाला त्याचा पेपर खूप सोपा गेलेला आहे, छान गेलेला आहे. त्याने जो जो अभ्यास केलाय तो सगळा त्याला परीक्षेमध्ये आठवला आहे. त्याला उत्तम पेपर गेलेला आहे आणि तो खूप खुश आहे, हॅपी आहे. ठीक आहे. आता बोर्ड बोर्ड एक्झाम आलेल्या आहेत जवळ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर कोणाची मुलं असतील ना 10th ला 12th ला 10वी-12वी, तर काय करायचंय माहितीये? छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगते की एक्झामला सेम पुन्हा रेकीला कॉल करायचंय, रेकीची एनर्जी घ्यायची आहे आणि काल आपण शिकलोय एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती हातामध्ये घोषित कशी करायची आहे. ठीक आहे? तर त्याचं जे काही एक्झाम सेंटर असेल तुम्हाला माहित असेल, तर हातामध्ये म्हणायचंय की मी माझ्या मुलाचं एक्झाम सेंटर, जे परीक्षा केंद्र आहे, ते मी माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. रेकीमध्ये कोणतीही तुम्ही सूचना देताय किंवा एखादी ऑर्डर देताय तर ते 3 वेळा बोलायचंय. ठीक आहे? मी माझ्या दोन्ही हातांमध्ये माझ्या मुलाचं परीक्षा केंद्र घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. ओके. आता काय अफर्मेशन द्यायचे? की या परीक्षा केंद्र माझ्या मुलासाठी खूप उत्तम आहे. तिथलं वातावरण त्याच्यासाठी खूप पोषक आहे. तिथले व्हायब्रेशन खूप छान आहेत. तुम्ही नोटही करू शकताय. तिथले व्हायब्रेशन खूप छान आहेत आणि तिथं जे सुपरवायझर आहेत ते त्याच्यासाठी उत्तम आहेत. त्याचा आजचा पेपर खूप छान गेलेला आहे. त्याला आजचा पेपर खूप सोपा गेलेला आहे आणि तो खूप खुश आहे. मला इथपर्यंत काही अडचण आहे का? अजून खूप आपल्याला पुढे पण शिकायचंय. त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये समजा एखादं फंक्शन आहे, मुलांचं लग्न आहे किंवा लग्न ठरत नाहीये, लवकर ठरावं याच्यासाठी पण तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम असतील तर तो कार्यक्रम उत्तम प्रकारे पार लग्नासाठी पडावा. कसं द्यायचं मॅडम? लग्नासाठी कसं तुम्ही द्यायचं? त्याच्या लेकीला पण देऊ शकताय किंवा त्याला हातामध्ये घोषित करू शकताय. तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल. ठीक आहे? हातामध्ये घोषित करून किंवा त्याचा जो फोटो वगैरे असेल त्यालाही तुम्ही हिलिंग देऊ शकताय. याचं लग्न लवकरच ठरलेलं आहे. तुम्हाला जशी मुलगी हवी आहे तशी ती तुमच्याकडे आपण युनिव्हर्सनी पाठवलेली आहे. ठीक आहे? तुम्हाला हवी आहे तशी व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे. तर मुलांचा अभ्यास, जॉब, करिअर, पैसा, तुमच्या घरांमधले नातेवाईकांसोबतचे संबंध, घरांमध्ये इतर व्यक्तींसोबतचे संबंध, हे आपण या अफर्मेशन त्यालाही देऊ शकतो आणि ते हील करू शकतो. ठीक. आता काय करायचंय? आता हेल्थसाठी कसं अफर्मेशन द्यायचं? आता हेल्थसाठी स्वतःला अफर्मेशन द्यायचं, ती ऊर्जा आपल्यावरती सोडायची आहे. ते सहस्रार चक्रावर ही ऊर्जा सोडू शकताय. आणि काय म्हणायचंय? की ही दिव्य रेकीची ऊर्जा मी ग्रहण केलेली आहे. ओके. आणि या दिव्य रेकीच्या ऊर्जेमुळे मला उत्तम स्वास्थ्य लाभलेलं आहे. तब्येतीसाठी तेच अफर्मेशन आहेत मॅडम, की मला उत्तम स्वास्थ्य लाभलेलं आहे, मी हेल्दी आहे, निरोगी आहे आणि मी परमेश्वराचे आभारी आहे की हे निरोगी शरीर मला मिळाल्याबद्दल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्रत्येक वेळी शेवटी थँक्यू बोलायचं आहे दिव्य रेकी शक्तीला, स्वतःला, ज्याला आपण हिलिंग देतोय त्या गोष्टीला किंवा व्यक्तीला. तर रिलेशनशिपला तुम्ही कसं हिलिंग द्याल, अफर्मेशन द्याल? तर पुन्हा तेच आहे की रेकीला कॉल करायचंय, ती एनर्जी हातामध्ये घ्यायची आहे. सोबत तुमच्या घरातल्या व्यक्तीसोबत तुमचं कोणाचं पटत नसेल तर त्या व्यक्ती समोर असेल तर त्या व्यक्तीला तसं हिलिंग द्यायचंय किंवा त्याचा फोटो असेल तर फोटोला हिलिंग देऊ शकता तुम्ही. तर रिलेटिव्ह मध्ये कोणाशी संबंध तुमचे बिघडलेले आहेत, तुम्हाला वाटतंय की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी, ह्या व्यक्तींबरोबर, ह्या फॅमिली बरोबर माझं रिलेशन चांगलं असावं, तर त्यांना ते तुम्ही घोषितही करू शकताय हातामध्ये, त्यांच्या फोटोलाही देऊ शकताय. ठीक आहे? जागेवरती हजर नसतील, दूर असतील तर नातेवाईक? मी तेच म्हंटल ना मॅडम, हातामध्ये घोषित करायचं. आपण आता एक्झाम सेंटरला कसं दिलं, हातामध्ये घोषित करायचं. काल आपण आपल्या पाठीला
बॅक साईडला शरीराच्या आपण हिलिंग दिलं की नाही काल नव्हतं वाटतं सुवर्णा मॅडम तुम्ही? तर एखादी गोष्ट तुमच्या समोर नसेल किंवा तुम्हाला लॉंग डिस्टन्सला रेकीचं हिलिंग द्यायचं तर तुम्ही दोन्ही हातांमध्ये घोषित करायचंय. रिलेशनशिपसाठी मी सांगते की तुम्ही त्या व्यक्तींना घोषित करा मग, जे दूर असतील तुमच्यापासून तर. आणि त्याचं नाव घ्यायचे आणि फर्स्ट ऑफ ऑल रेकीला कॉल करायचे, रेकीचे आभार मानायचे, त्या व्यक्तीचेही आभार मानायचे, हे महत्वाचं आहे. तेही आभार मानायचे. त्याच्यानंतर म्हणायचे की माझ्या दोन्ही हातांमध्ये त्या व्यक्तीचं नाव घेऊन डॅश डॅश या व्यक्तीला मी माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. रेकॉर्डिंग मिळतील पण म्हणून आपण रेकॉर्डिंगच्या ह्याच्यावर डिपेंड राहायचं नाही. रेकॉर्डिंग तर सगळ्यांना मिळणार आहेत, एकत्र 5 दिवसांचे मिळून जातील. पण लाईव्ह सेशन जे अटेंड करतात ना ते आता 3 दिवस यांना एक्सपिरियन्स विचारा की त्यांना कुठल्या लेवलचे अनुभव आलेत. रेकॉर्डिंग जस्ट आपण बघतोय पण जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतोय सगळ्यांसोबत तेव्हा माझी एनर्जी तुम्हाला मिळते, इतर सर्वांची एनर्जी मिळत असते, हो ना? हो. आपण रिलेशनशिपसाठी बघतोय. रेकीला कॉल करायचा, प्रोटेक्शन घ्यायचं, त्या व्यक्तीचेही आभार मानायचे, त्याच्यानंतर हातामध्ये त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ती व्यक्ती घोषित करायची. ही व्यक्ती माझ्या दोन्ही हातांमध्ये मी या व्यक्तीला घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. ठीक आहे. आणि मग आता अफर्मेशन द्यायचे की आमचं फॅमिलीमध्ये दिवसेंदिवस आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाढत आहे. अशा खूप साऱ्या गोष्टींना तुम्ही रेकीचं हिलिंग एनर्जी देऊ शकताय. आपण आता इथे मेन जे आहे जे पर्टिक्युलरली आपण बघतो की सगळ्यांनाच हे प्रॉब्लेम्स असतात थोड्याफार प्रमाणामध्ये. ओके, ते आपण मुद्दे घेणार आहोत. आमच्या फॅमिलीमध्ये दिवसेंदिवस प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढत आहे. आमच्यामध्ये बॉन्डिंग वाढत आहे. नाव घ्यायचंय, आपलं पण नाव घ्यायचंय, त्या व्यक्तीचंही नाव घ्यायचंय. आमचे संबंध दिवसेंदिवस प्रेमाचे, विश्वासाचे आणि आपुलकीचे होत आहेत. हा हा बोला मॅडम. समजा आपल्याला दोन लोकांची भांडणं आहेत पण त्यांना एकत्र आणायचं आहे, तर मग का आपल्याला काय करता येईल का? यांच्यामध्ये संबंध खूप प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे झालेत. यांच्यामध्ये बॉन्डिंग खूप छान आहे. जसं आपण आता समजा मी माझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला माझ्या मुलीला देते मी, ओके, हिलिंग, तिचं आणि माझं बॉन्डिंग रिलेशन चांगलं व्हावं म्हणून. मग तसंच तुम्ही तिथे देऊ शकताय की त्या 2 व्यक्तींचं बॉन्डिंग चांगलं व्हावं, त्यांनी आपापसामध्ये मिसळून राहावं याच्यासाठी. आणि काय म्हणायचं की हे होईल किंवा व्हावं असं नाही म्हणायचं. वॉन्ट हा वर्ड यूज चालेल नाही मॅम. करायचा तिथे. ओके, काय म्हणायचं की ऑलरेडी झालंय ते. मी तुम्हाला काय म्हटलं की ज्या गोष्टी तुम्हाला भविष्यात हव्या आहेत तर त्या ऑलरेडी झालेल्या आहेत असं समजून अफर्मेशन द्यायचे आहेत. ठीक आहे, थँक्यू मॅडम. जिव्हाळा, आपुलकी वाढत आहे. आमचं बॉन्डिंग, आमच्या 2 फॅमिलीचं बॉन्डिंग, पूर्ण वातावरण 2 व्यक्तींचं बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे. दिवसेंदिवस आमच्यामध्ये प्रेम, आपुलकी वाढत आहे. मणीसाठी आपण आता एक एक्सपेरिमेंटच करणार आहोत. विश्वासाचे, प्रेमाचे, आपुलकीचे संबंध हे शब्द वापरायचे. आमचे संबंध प्रेमाचे, विश्वासाचे, आपुलकीचे निर्माण झालेले आहेत. समजा तुम्हाला लाईफ पार्टनर हवाय तर त्याच्यासाठी तुम्ही काय अफर्मेशन देऊ शकताय की मला विश्वास आहे की मला जसा हवा तसा जोडीदार मला मिळालेला आहे. युनिव्हर्सनी तो माझ्याकडे पाठवलेला आहे. मला माझं सोलमेट मिळालेलं आहे किंवा जशी व्यक्ती मला लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे, मला ज्या अपेक्षा आहेत तशी व्यक्ती मला युनिव्हर्सनी आणून दिलेली आहे. ती व्यक्ती मला मिळालेली आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुमचं फ्रेंड सर्कल असेल, रिलेटिव्ह असतील तर या सर्वांसोबत माझे प्रेमाचे संबंध आहेत किंवा आपुलकीचे, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले आहेत. आमचं बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे, स्ट्रॉंग झालेलं आहे. दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची? मॅडम मी ग्रुपवरती टाकून देते सेशन संपल्यानंतर, ओके? किंवा आपलं हे सेशन व्हायच्या आधी 5 मिनिटं सगळ्यांना प्रश्नोत्तरासाठी देणार आहे, तर आपण त्याच्यामध्ये घेऊयात हे प्रश्न, ठीक आहे? त्याच्याशी रिलेटेड कुणाला काही शंका असतील किंवा समजलं नसेल तर सांगा, ठीक आहे? आता एक छोटीशी टेक्निक मी करायची आहे. मगाशी मी म्हटलं की मिरर टेक्निक आहे ही, की उठल्यानंतर सकाळी असेल तर खूपच छान आणि तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळी दिवसभरात तुम्ही करू शकताय, की आरशात बघायचे स्वतःला आणि काही पॉझिटिव्ह अफर्मेशन सोडायचे आहेत, स्वतःला द्यायचे आहेत. तर ते काय आणि अफर्मेशन कसे द्यायचे? पॉझिटिव्ह असले पाहिजेत, निगेटिव्ह वर्ड्स त्याच्यामध्ये नकोय किंवा सेंटेन्स निगेटिव्ह जाईल युनिव्हर्सकडे असे शब्द, अशी वाक्य वापरायची नाहीत. मग काय म्हणायचं स्वतःला की मी खूप खुश आहे, आनंदी आहे, हॅपी आहे. स्वतःकडे बघून म्हणायचं आरशामध्ये, मी खूप खुश आहे, आनंदी आहे. ओके, तुम्ही तुमच्या स्किनसाठी किंवा केसांसाठी पण म्हणू शकताय. तुम्हाला असं वाटतंय ना भविष्यात माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी यायला पाहिजे, भविष्यात मी कशी असेल, तर ते आधीच व्हिज्युअलाइज करायचंय आणि आधीच ऑलरेडी ते तुम्हाला मिळालंय
असं समजून अफर्मेशन तिथं द्यायचे आहेत स्वतःला. काय, माझी त्वचा खूप नितळ आहे, मी खूप सुंदर आहे, माझे केस खूप मुलायम झालेले आहेत, कॉन्फिडन्स लेवल खूप हाय आहे, मी खूप पॉझिटिव्ह आहे, रेकीची एनर्जी माझ्याकडे खूप स्ट्रॉंग येते, पॉझिटिव्ह आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप एनर्जेटिक आहे. टेक्निक करताना आपण रेकेला कॉल करायचा आहे का? नाही नाही, तिथे रेकीला कॉल करायचं नाहीये मॅडम. जस्ट रोज उठल्यानंतर आरशामध्ये स्वतःला बघून स्वतःशी बोलायचे. तिथे रेकीला चार्ज करायचंय, आपण एनर्जी सोडायची आहे. अन्न, पाणी, रिलेशनशिप, तुमचे पैसा सगळे. मी मध्ये टेक्निक मला आठवली म्हणून मी सांगते तुम्हाला, ठीक आहे? अफर्मेशनशी रिलेटेडच आहे. फक्त आरशामध्ये स्वतःला बघून बोलायचंय रोज सकाळी. मी खूप स्ट्रॉंग होय. आहे, खूप हेल्दी आहे, मी खूप आनंदी आहे, माझी स्किन अशी आहे, माझी स्किन नितळ झालेली आहे, माझे केस खूप लांब सडक आहेत, मऊ आहेत, मुलायम आहेत, जे आहे. मी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे, मी खूप क्रिएटिव्ह आहे, रेकीची एनर्जी खूप मोठ्या प्रमाणावरती माझ्याकडे आहे, मी खूप एनर्जेटिक आहे. जे जे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय ना तुमच्या बाबतीत, हे तुम्ही असे असायला हवेत. तर ते तुम्ही अफर्मेशन तिथे द्यायचे. ओके, आता आपण एक प्रॅक्टिकल घेणार आहोत छोटं पैशा संबंधित. ओके, सगळ्यांनी काय करायचंय, तुमच्याकडे जी कोणतीही नोट असेल ना, 10, 20, कोणतीही 500, तर ती नोट घ्यायची. एक नोट घ्या, नाही तर बंडल घ्या पैशांचा. येस. आणि सुवर्ण मॅडम, पैसे कधीही असे ना खूप छोट्या 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 घड्या करून ठेवायचं नाहीत पर्समध्ये. कसंही असे किंवा घरामध्ये कुठेही चिल्लर पडलेली आपल्या किंवा नोटा असं नाही ठेवायचं. तशी निगेटिव्ह एनर्जी जाते पैशांविषयी. ओके, फोन नेहमी मध्ये आहे. पैशांची जागा कुठे असते? मग तुम्ही युनिव्हर्समध्ये काय बरं संदेश देताय? मग कसं आपण पैसा अट्रॅक्ट करू सांगा? कसे येतील पैसे? तो चांगल्या जागी असायला हवा. कायम तिजोरी, कोण तुमचं जरी वॉलेट म्हटलं ना फोन मध्ये, त्याची एनर्जी चांगली पॉझिटिव्ह एनर्जी हवी आहे. आणि पैसे असेच तुम्ही वॉलेटमध्ये ठेवायचे, जास्त त्याला चुरगळून ठेवलेत किंवा कुठेही कपड्यांमध्ये असं नाही ठेवायचं. ठीक आहे, घेतले सगळ्यांनी. त्याच्यानंतर काय करायचं, एक दिवा लावायचा आहे, कॅन्डल किंवा अगरबत्ती लावायची आहे. करूया. आता आपण काय करणार आहे, पैशांना एनर्जी देणार आहे, रेकीचं चार्जिंग करणार आहोत, त्याला अफर्मेशन द्यायचंय. तर काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल की नेहमीप्रमाणे रेकीला कॉल करायचा आहे, पैशाचे आभार मानायचे. आपण पैशाला हिलिंग देतो ना, तर अफर्मेशन, मी या पैशांप्रती आभारी आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. रेकीला कॉल कसा करायचा, मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी या पैशांची आभारी आहे, मी या युनिव्हर्सची आभारी आहे. त्याच्यानंतर इमॅजिन करायचंय, एक व्हाईट प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये आलेला आहे, त्याच्यामधून तुमच्या तळहातामध्ये ही एनर्जी प्रवाहित होत आहे. आणि म्हणायचंय, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता तुम्ही कसंही चालेल, पैसे हातामध्ये घेतलेत किंवा समोर ठेवू शकताय. तुमचं कन्फ्युजन होत असेल तर मी एक सांगते की पैशाची जेव्हा आपण हिलिंग करतो, होपोनोपोनो करताना मी काय करते की पैसे असे हातामध्ये घेऊन आपल्या हृदयाजवळ लावायचे आणि त्यावेळेस मी बोलते, थँक्यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके, तेव्हा त्या इमोशन्स युनिव्हर्समध्ये सोडायच्या. आता आपल्याला पैशाला चार्ज करायचे, तर हे समोर ठेवायचे. ठीक आहे, आता रेकीची एनर्जी आपल्या दोन्ही तळहातांमध्ये घ्यायची आहे. रेकीची दिव्य ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ज्या क्षणी तुम्ही म्हणता की ऊर्जा प्रवाहित होत आहे, तेव्हा तुमच्या हातामधून व्हायब्रेशन सुरू होतील. व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत त्या पैशाच्या नोटांवरती आपले हात कप शेप मध्ये धरायचे, डोळे बंद करायचे. करून ते अफर्मेशन देण्याच्या आधी काय करायचं, या नोटाचा एकदा वास घ्यायचाय. ही स्टेप राहिली सांगायची. वास घ्यायचा, स्मेल घ्यायचाय, तो असं मनामध्ये साठवून ठेवायचा आहे. ओके, पैशांचा. त्याच्यानंतर पैशांचा आवाज असं कानाजवळ न्यायची, हलवायची आहे. जो आवाज आहे तो कानामध्ये साठवून ठेवायचा आहे. ओके, मास्टर लेवलमध्ये आपण पुढे हे पण शिकणार आहे की याच्यावर सिम्बॉल टाकून त्याला चार्ज कसं करायचं डेली. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने. आता याला अफर्मेशन द्यायचे, डोळे बंद करायचे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे, माझं पैशांवर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पैसा सहज माझ्याकडे चालून येतो. पैसा कमवण्याचे वेगवेगळे मार्ग माझ्यासाठी आता खुले आहेत. पैसा कमावण्याचे वेगवेगळे मार्ग माझ्यासाठी आता खुले आहेत. वेगवेगळ्या मार्गांनी पैसा माझ्याकडे येत आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. पैसा माझा मित्र आहे. मनी इज माय फ्रेंड.
माझं पैशावर खूप प्रेम आहे. पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पैसा वेगवेगळ्या मार्गाने माझ्याकडे चालून येत आहे. पैसा माझ्याकडे इझिली अट्रॅक्ट होत आहे. वेगवेगळ्या मार्गाने पैसा माझ्याकडे येतो. पैसा हा माझा मित्र आहे. मी खूप श्रीमंत आहे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. पैसा खूप मोठ्या प्रमाणावरती माझ्याकडे येत आहे आणि त्याच्यातून मी स्वतःचं आणि इतरांचंही भलं करत आहे. जोपर्यंत व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत त्या पैशाला आपल्याला चार्ज करायचे, ती एनर्जी त्याच्यावरती द्यायची आहे. आणि ही टेक्निक डेली 5 ते 10 मिनिट करायची आहे कंपल्सरी. जेवढं तुम्हाला जमेल ऍटलिस्ट 5 मिनिट तरी करा. व्हायब्रेशन संपेपर्यंत एनर्जी द्यायची आणि ते अफर्मेशन रिपीट बोलायचे. ठीक आहे? अफर्मेशन रिपीट करत राहायचे आणि व्हिज्युअलाइज करायचे की या सगळ्या गोष्टी खऱ्या झालेल्या आहेत. पैसा तुमच्याकडे वेगवेगळ्या मार्गाने येतोय. खूप मोठ्या प्रमाणावरती पैसा तुमच्याकडे आलेला आहे. व्हिज्युअलाइज करा की तुम्ही जे बसलाय तुमच्यावरती पैशांचा पाऊस पडतो आहे. त्याचा आवाज ऐकायचा आहे. हे सगळं व्हिज्युअलाइज करायचंय. सर्वांचं आपण पुढे जाऊयात. हो. आणि ही टेक्निक डेली ऍटलिस्ट 5 मिनिट तरी करा. 5 ते 10 मिनिटं केली तर फारच छान, पण 5-5 मिनिटं तरी करा. आणि आता काय करायचं, त्या पैशाचे आभार मानायचे. थँक्यू देवरेकी शक्ती, थँक्यू युनिव्हर्स, थँक्स टू मी. पैशांप्रती सुद्धा थँक्यू. आय लव्ह मनी हे म्हणू शकताय किंवा येस आय एम रेडी टू रिसीव्ह इट, आय एम रेडी टू मॅनिफेस्ट इट, हेही बोलायचं याला. म्हणजे युनिव्हर्सकडे हा संदेश गेला पाहिजे की तुम्ही तयार आहे, तो पैसा अट्रॅक्ट करायला, रिसीव्ह करायला तुम्ही तयार आहात. ओके, येस आय एम रेडी टू रिसीव्ह इट, आय एम रेडी टू मॅनिफेस्ट इट. आता महत्वाचं एक, हे पैसे आहेत ना, आता हे 2-3 महिने तुम्ही आता जे आता कोणी एक नोट केलं असेल, कोणी जास्ती नोटांना केलं असेल, हे 2-3 महिने पैसे वापरायचे नाहीयेत आपल्याला. ठीक आहे? आता कोणाला प्रश्न नाही पडला का बरं? आहेत ना ते मॅडम. हा, चार्ज केलेत हे आपण, त्यामुळे 2-3 महिने वापरायचे नाहीयेत. आणि हे कुठे ठेवायचं? तुमच्या तिजोरीमध्ये, वॉलेटमध्ये, पर्समध्ये ठेवू शकताय किंवा काही जणांकडे कॅश बॉक्स असते छोटंसं, एनव्हलप मध्ये ठेवू शकताय हे. ओके, पैशांची जागा कुठं आहे? एनव्हलप आहे, पर्स आहे, तिजोरी आहे, आपलं बरं. हे असतं कॅश बॉक्स असतोय. ओके, ठीक आहे. लॉकरमध्ये ठेवू शकताय तुम्ही. आणि हे पैसे जर तुम्ही वॉलेटमध्ये ठेवत असाल तर आता तुम्ही म्हणाल की मॅडम तिथे दुसरे पण पैसे असतात, मग चुकून हे पैसे आमच्याकडून खर्च नको व्हायला. तर काय करायचं, ही नोट सेपरेट कप्प्यामध्ये ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके, किंवा याच्यावरती पेन्सिलनी वगैरे साईडला मार्क करून ठेवू शकताय तुम्ही. वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे चार्ज केलेले पैसे ऍटलीस्ट 2-3 महिने वापरू नका. आणि बाकीच्या नोटांसोबत दुसऱ्या कप्प्यात असतील तर काय होतं, याची एनर्जी दुसऱ्या नोटांनाही लागते आणि तुमच्या वॉलेटमध्ये आणखी पैसा येतो. आता लेडीज लोकांसाठी सांगतेय की तुमची पर्स असते, ती पर्स एकतर येलो कलरची वापरायची किंवा लाईट ग्रीन कलरची. ठीक आहे, ब्लॅक कलर वापरायचा नाही पर्ससाठी. मोस्टली मग प्रेफर काय करा की येलो कलर किंवा लाईट ग्रीन कलर, पैसे अट्रॅक्ट करतो तो कलर. ठीक आहे, आणि हे वर्ष ओके, पण ठीक आहे. एक नंबरचं आहे, 1 इयरचं न्यूमरोलॉजिकली आहे वर्ष येलो कलरचे, तर येलो कलर बेस्ट राहील. मग त्याच्यानंतर जेंट्स लोकांसाठी की ब्लॅक कलर अजिबात ब्लॅक तर दोन्हीही लेडीज जेंट्स कोणीही यूज करायचं नाहीये, आणि जेंट्स लोकांनी ब्राऊन कलर यूज करायचं. त्यांचं जे वॉलेट असतं ते ब्राऊन कलरचं हवंय. पैसा फक्त साठवून ठेवायचा नाहीये, तर तो पैसा खर्चही झाला पाहिजे. आपण निसर्गाचं चक्र म्हणतो ना, ते चालू राहिलं पाहिजे. पैसा तुमच्याकडे आलाही पाहिजे, पण तुम्ही तो खर्च पण करत राहिला पाहिजे. असं नाही की स्टॉक करून ठेवायचा आहे तो, मग ती पैशाची निगेटिव्ह एनर्जी तयार होते. समजलं का? आता हे 3 महिन्यानंतर हे पैसे तुम्ही खर्च करा, दुसऱ्या पैशांना सेम पद्धतीने चार्ज करा आणि मग ठेवा वॉलेटमध्ये. ठीक आहे, नियम आहे की देणाऱ्याकडेच ती येते. ओके, पण म्हणून भिकारी लोक वगैरे मागेल ते रस्त्याने पैसे द्यायचे नाहीत. जे कष्ट करतात, ज्यांना खरंच गरज आहे मदतीची पैशांची, त्या लोकांना तुम्ही हेल्प करू शकताय. समजलं. ठीक, आता विचारा प्रश्न कोणाकोणाला काही असतील तर. ऍफर्मेशन सांगा मॅडम. हा. माझं पैशावर खूप प्रेम आहे. माझ्याकडे इझिली पैसा येतो. आय एम अ मनी मॅग्नेट. माझं पैशावर खूप प्रेम आहे. पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पैसा माझा मित्र आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. माझ्याकडे पैसा इझिली चालून येतो. पैसा माझ्याकडे वेगवेगळ्या मार्गाने येतो. मी खूप श्रीमंत आहे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि वेगवेगळ्या मार्गाने पैसा माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमचे अफर्मेशन ऍड करू शकता कोणतेही. ठीक आहे,
फक्त पॉझिटिव्ह असले पाहिजेत. विचारा कोणाकोणाचे काही प्रश्न असतील तर. ते 24 बॉडी पॉइंट्स आहेत. तर त्याला चार्ज कसं करायचं, त्याला रेकीचं हिलिंग कसं द्यायचं विथ अफर्मेशन ते आपण बघणार आहे. मी सगळ्यांना सांगेनच ते. उद्या महत्वाचं काय की 24 बॉडी पॉइंट्स आपले आहेत. त्याला रेकीचं हिलिंग, अफर्मेशन, चार्ज कसं करायचं ते बघणार आहे. आणि ते महत्वाचं सेशन आहे, त्यामुळे मिस करायचं नाहीये. थोडा वेळही आपल्याला लागू शकतोय, 5-10 मिनिटं इकडे तिकडे. ठीक, प्रज्ञा मॅडम बोला. आपण काल ते हे केलं होतं ना ओरा क्लीन और मुलीवर. हा हा ते म्हणजे रोज 7 दिवस करायचं का एक दिवस केलं तरी चालतं? काल मी शिकवलं मॅडम. तुम्ही पहिले तर आता हो नवीन आहात, 7 दिवस करा तुम्ही. ओके. 7 दिवस आणि नंतर करायचं ते का? पाणी आहे ते एक तर वॉशरूम मध्ये टाकून द्यायचंय, वॉशरूम बाहेर वॉशरूम फेकून मध्ये काल द्यायचं. टाकलं मी. येस, व्हेरी स्वतःच गुड. केलं निगेटिव्ह तरी एनर्जी ते असते ना 7 त्याच्यामध्ये. हो हो, आणि स्वतःचं करा 7 दिवस, मुलीचं करा. आणखी एक सांगते मी की आंघोळीच्या पाण्यामध्ये पण तुम्ही खडा मीठ टाकत जा डेली. हा, डेली थोडं. आणि ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे ना, काही ॲलर्जी असेल तर तुम्ही अगदी थोडंसं नकळत टाकलं तरी चालेल, हाफ चमचा वगैरे. ठीक आहे. ठीक. की घराचा ऑरा क्लीन कसा करायचा, त्याला अफर्मेशन कसं द्यायचं, तर पाण्याची बकेट जी आपण फरशी पुसतो ना, ती पाण्याची बकेट घ्यायची आहे. आणि त्याच्यावरती काय करायचंय, रेकीला कॉल करायचंय, आभार मानायचं, त्याच्यामध्ये खडा मीठ टाकायचंय बकेटमध्ये. त्याच्यानंतर व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत त्याला अफर्मेशन द्यायचं त्या पाण्याला, की या पाण्याने फरशी पुसल्यामुळे माझ्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती सगळी कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे, नष्ट झालेली आहे, नष्ट झालेली आहे. फरशी पुसता नाही म्हणू शकताय, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्याकडे तेवढा भरपूर वेळ असेल तर. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही खडा मीठ टाकायचे. तेव्हा आपण मगाशी मिरर टेक्निक जशी मी सांगितली, की आरशामध्ये बघून स्वतःबद्दल पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलायचे स्वतःला. तसंच तुम्ही अंघोळीचं पाणी आहे ना, त्यालाही अफर्मेशन देऊ शकताय चार्ज करून, की हे पाणी ह्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे मला उत्तम आरोग्याची आणि आनंदाची प्राप्ती झालेली आहे. मी हेल्दी आहे, निरोगी आहे. ओके. हॅपी आहे, आनंदी आहे. जे जे तुम्हाला वाटतंय अफर्मेशन, तुम्ही स्किनसाठी, केसांसाठीही तिथे पाण्याला अफर्मेशन देऊ शकताय.